राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे सन्माननीय केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने मी उमेदवार आशिष आत्माराम कदम प्रभाग क्रमांक 12 मधून माझ्या अनुसूचित जाती राखीव जागेतून मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आठवले साहेबांच्या आदेशाने मी हा फॉर्म भरलेला आहे आणि पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी हा फॉर्म भरलेला आहे आज। आणि माझा अर्ज भरत असताना आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा उपाध्यक्षाचे सन्माननीय आमचे नेते शरददादा पाटील साहेब, त्याचनंतर मुख्य प्रभारी आमचे मोहनीशदादा गायकवाड, त्या पनवेल विधानसभाचे अध्यक्ष आमचे बंधू विजयदादा गायकवाड, त्याचप्रमाणे पनवेल शहराचे अध्यक्ष आमचे मित्र प्रवीणदादा जाधव, रोजगार आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू इंगळे, कळंबोली शहराचे सरचिटणीस नवीनजी सोनवणे आणि माझ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सोबत आजचा मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काय संकल्पना घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात आणि कशा प्रकारे निवडून येण्याच्या दृष्टीनं? बघा बंधूंनो, उमेदवार हा उमेदवारी लढतो त्याचा प्रमुख विषय असतो की नागरिकांच्या समस्या त्या दूर करणं। मग इथे आज आपण पाहतो की रस्ते असतील, लाईट असेल, वीज असेल, पाणी असेल, नळ योजना असेल, या संबंधित आम्ही पाठपुरावा करून जनतेला कुठल्या प्रकारची अडचण समस्या उद्भवू नये याकरता मी माझ्या प्राणपणाने गांभीर्याने लक्षपूर्वक त्या समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। मतदारांना काय आपण आव्हान करू, काय सांगा? मतदारांना मी असं आवाहन करेन की मतदार राजा हा शून्य आहे, त्यांना काय कोणी शिकवण्याची गरज नाही। मी मतदारांना एवढंच आवाहन करू शकतो की या प्रभाग 12 मध्ये ज्या ज्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्या मतदारांना माझे एकच आव्हान आहे की इथला स्थानिक उमेदवार जो कोणी असेल, जो कोणी सुशिक्षित आहे, ज्याला खरंच समाजाची जाण आहे, ज्याचा लोकांची घरोघरी जनसंपर्क दांडगा आहे, अशाच व्यक्तीला, अशाच उमेदवाराला निवडून द्या, जेणेकरून तुमच्या कुठल्याही कामाला, समस्येला तो तुम्हाला तात्काळ उपलब्ध होईल। अशा व्यक्तीला तुम्ही निवडून द्या, हेच माझं आव्हान असेल। आता बघा विकासाचे काम काय, आता निवडणुकीचं जवळ आली तसे आपल्याला डांबर लागलेले दिसले, याच्या आधी रस्ते खड्डे होते, परंतु असं न राहता प्रामुख्याने ती कामं लोकांची समस्याच उद्भवली नाही पाहिजे की बाबा हा खड्डा खराब आहे, त्याचा जो जागरूक प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीचे काम आहे की आपल्या प्रभागामध्ये कुठलीही समस्या उद्भवू नये यासाठी तो जागृत असला पाहिजे, असं मला वाटतं।